नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 करिता अभ्यास करणाऱ्या सर्व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. याआधी मी 2 व्हिडिओ टाकले होते ज्यामध्ये एका ह्याच्यात सांगितलेले होते की फॉर्म कुठे किती आले यावर कशा प्रकारे लक्ष द्यायचे, आणि हा जो दुसरा व्हिडिओ होता तो होता तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न, तो म्हणजेच ग्राउंड कधी होणार. तुमचा अभ्यास आणि तुमची शारीरिक चाचणी हे चांगल्या प्रकारे चालू असेलच, आणि 2024मध्ये फॉर्म भरलेले काही विद्यार्थी नवीन असेल, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल, काही विद्यार्थी याआधीसुद्धा पोलीस भरती दिलेली असेल, आणि काही विद्यार्थ्यांची अगदी कमी मार्कने पोलीस भरतीमध्ये आपले पदसुद्धा हुकलेले असेल. त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आज एक मी व्हिडिओ आणलेला आहे, तो म्हणजेच अभ्यास कसा करावा, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मागणीवर बनवत आहे. आणि आपला मेन जो उद्देश आहे तो म्हणजे आपला आहे 90+, 100पैकी 90+ कसे घ्यायचे. आणि तुम्हा सर्वांना माहीत असेलच मित्रांनो की आपल्या 2 बॅच चालू आहे याच यूट्यूब चॅनलवर. एक म्हणजे आपली टार्गेट बॅच ज्यामध्ये मी शिकवत आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, आणि दुसरी आपली बॅच आहे मेगा GK बॅच ज्यामध्ये आपण झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेमधील सामान्य ज्ञान या विषयातील प्रश्न पाहत आहे. आता तुमचा सर्वांचा अभ्यास सुरू असेलच आणि प्रत्येकाला आपला अभ्यास कसा करावा हे सुद्धा माहीत असेल, पण माझ्या अनुभवावरून आणि तुमच्या मागणीवरून हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, अभ्यास कसा करावा आणि आपला अभ्यासाचा तो स्टडी प्लॅन आहे तो कसा असावा, अभ्यास करताना नेमकी कोणती पुस्तके वाचावी आणि कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, आणि सर्वात महत्त्वाचे अभ्यास जर झालेला असेल तर टेस्ट सिरीज कशी सोडवायची, या सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अनुभवावरून सांगत आहे. आपण काय करतो, फॉर्म भरतो आणि हे वाचू की ते वाचू, गणित सकाळी करू की संध्याकाळी करू, मराठी व्याकरण वाचू की शब्दार्थ वाचू, या विचारामुळे किंवा मन होईल तो विषय हातात घेऊन अभ्यास केल्यामुळे काय होते, एक ना धड भाराभर चिंध्या होते. म्हणजेच काय, एकही गोष्ट पूर्ण होत नाही. आणि असे मित्रांनो करू नका, कारण की तुम्हा सर्वांना माहीत आहे ही जी जाहिरात आलेली आहे ही खूप चांगल्या पदांसाठी आलेली आहे, खूप जास्त पदे यामध्ये आहेत, आणि हा जो चान्स आहे हा गमावू नका. आणि आपल्या हातात प्रयत्न आहेत, आणि प्रयत्न हे नेहमी प्रामाणिक असले पाहिजेत, आणि ते स्वतःसाठी प्रामाणिक असायलाच पाहिजे. तर तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. चला तर पाहूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अभ्यास कसा करावा त्याकरता छोटंसं प्रेझेंटेशन आहे. पहा, वर्दी मिळवण्याची पायरी, म्हणजेच आपण कोणत्या स्टेपने आपली वर्दी ही फिक्स करू शकतो, आपलं नाव हे निवड यादीमध्ये आणू शकतो. तर मित्रांनो, सर्वात आधी फॉर्म भरण्याच्यासुद्धा आधी एक गोष्ट तुम्ही सर्वांनी केली असेल, तो म्हणजे दृढ निश्चय. म्हणजेच काय की एखादी गोष्ट करायची ही विचाराच्या पातळीवर तुम्ही जर आणली असेल आणि त्यातूनच तुम्हाला यश मिळवायचे असेल, याकरता तुम्ही जो निश्चय केलेला असतो त्याला म्हणतो आपण दृढ निश्चय. आणि याच निश्चयातून तुम्ही काय केलं असेल, सर्वांनी फॉर्म भरलेले असाल. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की यश आणि अपयश हे आपल्या हातात नाही आहे, आपल्या हातात आहे फक्त तो प्रामाणिक प्रयत्न करणे. आणि सर्वांनी फॉर्म भरला असेल, सर्वांची शारीरिक चाचणीचा अभ्याससुद्धा चालू असेल. आपण शारीरिक चाचणीबद्दल याआधी काही बोललेलो आहोत, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, किंवा तुमच्या सर्व अनुभवी टीचर्सने किंवा कोचने तुम्हाला शारीरिक चाचणी कशी करावी याबद्दल माहिती सांगितलेली असेलच. मनाने काहीच करू नका मित्रांनो, अनुभवातूनच माणूस शिकतो, आणि ज्यांना अनुभव आहे त्यांच्याजवळून तुम्ही जर काही अनुभव घेत असाल तर यामध्ये कोणताच कमी जास्तपणा नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक चाचणी करताना अनुभवातूनच करा. आज आपण बोलणार आहे ते म्हणजेच लेखी परीक्षेबद्दल. आता लेखी परीक्षेबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपण टार्गेट घेतलेला आहे 90+चे, आणि याच अनुषंगाने आपण आपल्या या चॅनलवर खूप सारे प्रश्न घेतो जे विचारलेले आहेत त्या आधारावर. आता लेखी परीक्षेबद्दल बोलायचं जर झालं तर सर्वात आधी येतो म्हणजे तो अभ्यासक्रम. ठीक आहे, आणि अभ्यासक्रम जवळपास सर्वांनाच माहीत असेलच. तुम्हाला माहीत आहे की अभ्यासक्रमामध्ये 25 येतात अंकगणित, 25 येतात बुद्धिमत्ता चाचणी, 25 येतात मराठी व्याकरणवर, आणि 25 प्रश्न येतात सामान्य ज्ञान या विषयावर, आणि सर्व मिळून बनतो आपला 100 मार्कचा पेपर. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर विषयांना पर्सेंटेजमध्ये डिवाईड केले तर 25% मराठी व्याकरण येते आपल्याला. आपण प्रश्न पकडू, 25 प्रश्न येतात मराठी व्याकरणवर. आता मराठी व्याकरणबद्दल बोलायचं जर झालं तर तुम्ही जर या आधीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असाल तर त्यानुसार शब्दार्थ हा घटक खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, शब्दार्थ खूप महत्त्वाचा आहे. शब्दार्थामध्ये वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, विरुद्धार्थी शब्द, ठीक आहे, समानार्थी शब्द या प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, आणि याच आधारावर प्रश्न परीक्षेमध्ये येतातसुद्धा. जे विचारलेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे, आणि जे तुमच्याजवळ पुस्तकामध्ये किंवा नोट्स काढले असेल त्यामध्ये आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे.
दुसरा घटक येतो तो म्हणजेच व्याकरण. आता जितके महत्त्वाचे शब्दार्थ आहेत तेवढाच महत्त्वाचा घटक म्हणजेच व्याकरण. आता व्याकरणावर कसा प्रश्न येतो मित्रांनो, जर विशेषण असेल तर खालील वाक्यातील विशेषण ओळखा. हे जे प्रश्न येत होते हे आधी येत होते, ठीक आहे. खालील वाक्यातील विशेषण ओळखा किंवा दिलेला अधोरेखित शब्द हा कोणत्या प्रकारात मोडतो, म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण. हे प्रश्न आधी येत होते. आता कसा येतो प्रश्न, आता येतो की दिलेल्या अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता, ठीक आहे. म्हणजेच काय, आपण एक लेवल पुढे गेलेलो आहोत. आधी आपण पाहत होतो की नाम म्हणजेच काय, आता खालील दिलेल्या नामाचा प्रकार ओळखा असे प्रश्न येतात. म्हणजेच यावरून तुमचं एक गोष्ट लक्षात येते की आपण जेव्हा पुस्तक घेतो, आता मराठी व्याकरणाकरता जेव्हा आपण पुस्तक घेतो त्यामध्ये नेमका पोर्शन कसा वाचायचा हे आपल्याला तो प्रश्न सांगतो, ठीक आहे. तर व्याकरण महत्त्वाचे आहे आणि शब्दार्थसुद्धा महत्त्वाचे आहे. दुसरा विषय जो येतो महत्त्वाचा तो म्हणजेच गणित. आणि मी याच यूट्यूब चॅनलवर एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आपण आधी कोणता विषय घ्यायला पाहिजे. तर 67% विद्यार्थ्यांनी गणित या विषयाला प्राधान्य दिलेलं आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की जास्तीत जास्त मुलांना जे भीती आहे किंवा जो जास्त सराव करण्याचा विषय आहे तो म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे. मित्रांनो, याआधी एक मी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सांगितले होते तुम्हाला की गणित हे तोपर्यंत कठीण आहे जोपर्यंत आपण ते करत नाही, ठीक आहे ना. समजा एखादे गणित आले की 15 व्यक्ती 8 दिवसात काम करतात, तर 17 व्यक्ती किती दिवसात काम करेल, हा एक बेसिक क्वेश्चन आहे. आणि आपल्याला काळकाम वेगमधलं काहीच माहीत नाही आणि तो आपण प्रश्न वाचला तो आपल्याला येणार का, नाही येणार. पण तुम्ही काळकाम वेग या घटकावर 100 प्रश्न सोडवले, ठीक आहे. 100 प्रश्न सोडवले आणि जवळपास 4-5 सर्व प्रकारचे तुम्ही प्रश्नांची उत्तर काढली आणि नंतर जर तो तुम्ही प्रश्न वाचला तर तो तुमचा मार्क जाणार का, नाही जाणार. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीला एक स्टेप असते. आता तुम्ही जसं आपण सध्या पाहत आहे की गणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता हे विषय जे आहेत हे लिमिटेड पुस्तकांमधून पूर्ण होतात, ठीक आहे ना. म्हणजेच काय, 25-75 मार्क्सचा जो पेपर आहे तुमचा, हा 75 मार्क्सचा पेपर तुमचा मोजक्याच पुस्तकामधून अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारे विषय आहेत, ठीक आहे ना. आता तुम्हाला माहीत आहे की मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता या तिन्ही विषयात तुम्हाला 72 जरी मिळाले, ठीक आहे, 70 जरी मिळाले, 70 पकडा, 70 जरी मिळाले तरी आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये 20पेक्षा जास्त घ्यावे लागतील, ठीक आहे ना. म्हणजेच आपलं जे टार्गेट आहे ते पूर्ण होईल. आपण जर सामान्य ज्ञान या विषयाबद्दल बोलतो म्हटलं तर तुम्हाला या विषयाची व्याप्ती हे परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारावरच कळेल. यूट्यूबवर जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही पाहू शकता की टॉप 100 प्रश्न, अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न, ठीक आहे ना. हे व्हिडिओज जे तुम्ही पाहता हे पहा, यामध्ये काही हरकत नाही आहे. पण परीक्षेमध्ये नेमके कसे प्रश्न आलेले आहेत, कसे प्रश्न विचारलेले आहेत ते ॲज इट इज तुम्हाला पाहावे लागतील. याआधीच्या पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका घ्या आणि त्यामध्ये जे 25 प्रश्न आलेले आहेत सामान्य ज्ञान या विषयावर ते वाचा. भले तुम्हाला ते प्रश्न येत नाही, तुम्हाला उत्तर नाही येऊ, पण जेव्हा तुम्ही ते प्रश्न वाचाल तेव्हा तुम्हाला त्याची काठिण्य पातळी कळेल. म्हणजेच MPSCमध्ये प्रश्न येतात आणि त्यामध्ये एक प्रश्न आला होता करंट अफेअर्सवर, म्हणजे चालू घडामोडीवर, की ज्या व्यक्तीचे निधन झाले, म्हणजेच एक नाव होते, या व्यक्तीचे निधन झाले आणि या व्यक्तीने निधनाआधी ही मालमत्ता कोणाच्या नावे केली होती. हा प्रश्न आला होता MPSCमध्ये. आता अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेच्या नुसार त्या लेवलनं विचारले जातात, ठीक आहे. म्हणजेच तुम्ही जर साधं तलाठीचा अभ्यास जर केला असेल आणि तलाठीचे GK क्वेश्चन पाहिले असाल आणि पोलीस भरतीमधील विचारलेले प्रश्न पाहिले असाल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसेलच, ठीक आहे ना. तर याकरता आहे ना, म्हणजे पहा, मराठी व्याकरण तुम्हाला MPSCमध्ये सुद्धा दिसेल, मराठी व्याकरण तुम्हाला क्लास 3मध्ये दिसेल, मराठी व्याकरण तुम्हाला वर्ग 4च्या परीक्षेमध्ये सुद्धा दिसेल. पण प्रत्येक ठिकाणी त्या विषयावर आलेले प्रश्न याची जे काठिण्य पातळी आहे ते कमी जास्त आहे. पण हे तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका पाहासाल, ठीक आहे ना. तर हे आपण बोललो अभ्यासक्रमाबद्दल. आता आपला दुसरा पॉईंट आहे तो म्हणजेच पुस्तके कोणती. आता याबद्दल जर बोलतो म्हटलं तर तुम्हाला जे बेसिक पुस्तके आहेत जे सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजेच बाळासाहेब शिंदे सरांचे मराठी व्याकरण आहे, नंतर पंढरीनाथ राणे सरांचे अंकगणित आहे, सतीश वशे सरांचे पुस्तक आहे, ठीक आहे, कोकिळा प्रकाशनचे पुस्तक आहे. आता ही पुस्तके तुम्हाला कोणती वाचायची हे याबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत असेलच, कारण की फॉर्म भरूनसुद्धा वेळ खूप झालेला आहे आणि तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे की पुस्तके कोणते वाचावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही एका विषयाला मॅक्झिमम 2 पुस्तके घ्या जेणेकरून तुमचे कन्फ्युजन होणार नाही, ठीक आहे ना. एकाच विषयाला
3 ते 4 पुस्तके जर तुम्ही घेसाल तर ते पुस्तकं वाचूनच तुमचा वेळ निघून जाईल. पण फक्त आपल्याला पुस्तक वाचून परीक्षेला जायचे नाही आहे. पुस्तकं वाचून आपल्याला त्या पुस्तकामध्ये आपण जे वाचलेलं आहे आणि त्यावर जर प्रश्न आला तर याचे उत्तर आपल्याला येते का हे सुद्धा आपल्याला पाहावे लागेल आणि त्याकरिता आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील. म्हणूनच एका विषयाकरता जास्तीत जास्त 2 पुस्तके घ्या. तुम्हाला जे पुस्तक तुमच्यासाठी परफेक्ट असेल ते तुम्ही घेऊ शकता. कारण की जवळपास जास्तीत जास्त पुस्तकांमध्ये कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. फक्त फरक पडतो तो म्हणजे असा की समजा जर तुम्ही पंढरीनाथ राणे सरांचे पुस्तक पाहिले किंवा सतीश वश्य सरांचे पुस्तक पाहिले तर यांच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला शिकवण्याची जे मेथड आहे ते तुम्हाला वेगळी दिसेलच आणि तुम्हाला जी सोपी वाटते ते तुम्ही घेऊ शकता. आणि विषय आहे सामान्य ज्ञानचा. तर सामान्य ज्ञान या विषयामध्ये जे घटक आहेत, जे विषय आहेत ते म्हणजेच विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. तर या विषयावर सुद्धा प्रश्न येतात. तर याकरता तुम्हाला बेस्ट म्हणजेच ठोकळा. ठीक आहे, ठोकळा तुम्ही वाचा आणि या ठोकळ्यामध्ये पॉईंट टू पॉईंट तुम्ही नोट्स काढा जेणेकरून तुमचे लिखाण, वाचन आणि पाठांतर या तिन्ही गोष्टी होतील. आणि कोणता ठोकळा घ्यायचा हे सुद्धा तुम्ही ठरवा. कारण की तुम्हाला माहीत आहे की कोणते पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट राहील. तुम्हाला माहीत आहे तात्यांचा ठोकळा आहे जो खूप लोकप्रिय आहेच. दुसरी गोष्ट म्हणजेच आणखी बुक्स आहे ज्यामध्ये सर्व विषयाचा कंबाईनमध्ये नोट्स काढलेल्या आहेत. तर ठोकळ्यामधून तुम्ही जर अभ्यास करत असाल म्हणजेच ठोकळा म्हणजे काय तर सर्व विषय एकाच पुस्तकामध्ये आणि सर्व घटकाची शॉर्ट्समध्ये नोट्स. तर हा सुद्धा वाचा. आणि हा वाचताना आहे ना, आपण जेव्हा कंटिन्यू वाचतो तेव्हा लक्षात राहत नाही. तर अशा वेळेस काय करायचे, एखादा टॉपिक जर तुम्ही वाचला तर तुम्ही त्याची नोट्स काढा. नोट्स काढल्याने काय होते की नोट्स तुम्ही अशी काढा की त्या नोट्समधून लवकर कळेल. नाहीतर तुम्ही पुस्तकात जसं लिहिलं आहे तसंच जर तुम्ही वहीत लिहिलं तर याला काही अर्थ नाही आहे. नोट्स म्हणजे काय असते की आपण जे लिहितो ते आपल्याला लवकरात लवकर कळेल, जेणेकरून जेव्हा परीक्षा जवळ येतील अशा वेळेस आपण नोट्स वाचून परीक्षेला जाऊ शकतो. ठीक आहे. तर जेव्हा कधी आपण पुस्तकातून नोट्स काढतो तर नोट्स अशी काढायची जेणेकरून तुम्हाला ते लवकरात लवकर कळेल. पुस्तकातून ॲज इट इज जर तुम्ही लिहिले तर पुस्तकामध्ये आणि तुमच्या नोट्समध्ये काहीच फरक राहणार नाही. नेमकी कोणत्या विषयाला कोणते पुस्तके हे माझ्याकडून रेफरन्स पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला कोणत्या विषयाला कोणते पुस्तकं वाचावी हे तुम्हाला सांगणार. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजेच पेपरमध्ये प्रश्न कसे येतात हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. पहा, आपण आधी अभ्यासक्रम पाहिला, नंतर पुस्तके कोणती ती पाहिली, त्यावर बोललो. आता आपण बोलत आहे की पेपरमध्ये प्रश्न कसे येतात आणि हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. आपण कोणत्या घटकावर कोणत्या पोर्शनवर जास्त भर द्यायचा हे तुम्हाला फक्त प्रश्नच सांगू शकेल. ठीक आहे ना. प्रश्न जर तुम्हाला माहीत आहे की अशा प्रकारचा प्रश्न विशेषण या घटकावर येतो तर तुम्ही, नाहीतर तुम्हाला वाटेल तसा अभ्यास तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला मार्क जास्तीत जास्त मिळणे कठीण जाईल. म्हणूनच प्रश्न तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की प्रश्न पेपरमध्ये कसे येतात आणि त्याकरता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे, प्रश्नपत्रिकेचे वाचन हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण की प्रश्नपत्रिका जर माहीत नसेल तुम्हाला कशी येते तर तुम्ही अभ्यास हा कोणत्या गोष्टीच्या बेसवर करसाल. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजेच कोणता विषय महत्त्वाचा. आता हा मी पॉईंट का लिहिला, कारण की तुम्हाला एक सांगतो, कारण की तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला माहीत पडला अभ्यासक्रम हा आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सर्वच विषय कठीण किंवा प्रत्येकाचा सर्वच विषय सोपा असे सुद्धा नसेल. ठीक आहे. किंवा कोणाला मराठी व्याकरण सोपे जाते तर कोणाला गणित सोपे जाते. अशा वेळेस आपला जो अभ्यास करायचा दिवसातील वेळ आहे जो 8 ते 10 तास जो काही असेल त्या 8 ते 10 तासाला एका व्यवस्थित पोर्शनमध्ये डिवाईड करायचे. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी सांगणार नाही की सकाळी 7ला उठून किंवा सकाळी 5ला उठून ग्राउंड झाल्यानंतर यावेळेस हे वाचायचे त्यावेळेस ते वाचायचे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जो विषय कठीण जातो त्या विषयावर जास्त भर द्या. ठीक आहे ना. प्रत्येक विषयाला सारखा वेळ देऊन जो विषय कठीण आहे तो तुम्हाला कळायला वेळ लागेल. याकरता तुम्ही आधी जो तुम्हाला विषय कठीण जातो, समजा जर तुमच्याकडे 5 तास आहे तर त्या 5 तासापैकी तुम्हाला जर गणित कठीण जात असेल तर तुम्ही गणिताला 3 तास द्या आणि मराठी सोपं वाटत असेल तर मराठीला 2 तास द्या. म्हणजेच काय होते की या 3 तासामध्ये तुम्हाला जो विषय कठीण जातो तो तुमचा सोपा होईल. ठीक आहे.
म्हणजेच 4 विषय आहेत परीक्षेमध्ये आणि या 4 विषयापैकी कोणता विषय कोणाचा कठीण आहे हे त्याला माहीत असेल तर त्याने तो विषयावर जास्त भर द्या, जेणेकरून तो विषय त्याचा स्ट्रॉंग होतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करायचे, आधी तुमचा जो बेसिक आहे म्हणजे जो बेसिक अभ्यास आहे वाचून काढायचा आणि नंतर प्रश्नपत्रिका हातात घेऊन ते सोडवायच्या आणि त्यामध्ये तुम्हाला जो घटक कठीण वाटतो त्यावर तुमचा वेळ जास्त द्या आणि जो सोपा वाटतो त्यावर त्या विषयाला वेळ कमी द्या, जेणेकरून तुमचा जो अभ्यासाचा जो बॅलन्स आहे तो इक्वल होईल. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, केलेली चूक पुन्हा नको. म्हणजेच सर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला माहीत आहे की अभ्यासक्रम कोणता आहे, तुम्हाला माहीत आहे की कोणत्या विषयाला कोणते पुस्तक महत्त्वाचे आहेत, तुम्हाला माहीत आहे की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपण काय करतो, आपण टेस्ट सोडवतो. म्हणजेच टेस्ट सिरीज घेतो किंवा ऑनलाईनमध्ये खूप सारे सराव प्रश्न अवेलेबल आहेत ते पाहतो आणि ते सोडवतो. तर अशामध्ये समजा तुम्ही 100 प्रश्नांची टेस्ट सिरीज सोडवली आणि यामध्ये तुम्हाला मिळाले 80 मार्क. तुमचे चुकले किती? 20. आता या 20मध्ये तुमचे जर 5 असे प्रश्न असतील जे तुम्हाला कितीही पुस्तक वाचले किंवा कोणताही घटक वाचला तरी आले नसते, तर अशा प्रश्नांना बाजूने ठेवा. ठीक आहे. आणि राहिले किती मग? 15. या 15मध्ये कोणत्या विषयामध्ये किती प्रश्न मोडतात ते पाहायचे. हे ॲनालिसिस जर तुम्ही केलं ना, तुम्हाला सांगतो तुमचा मार्क अजिबात जाणार नाही. ठीक आहे. या 15मध्ये समजा 5 प्रश्न असे चुकले जे मराठी व्याकरणावर होते आणि मराठी व्याकरणमधील या 2 घटकावर किंवा या 3 घटकावर प्रश्न चुकले, तर तो घटक आहे ना पुन्हा करा आणि पुन्हा तो पूर्ण घटक वाचून त्यावरचे प्रश्न सोडवा. समजा जर 5 प्रश्न तुमचे अंकगणित विषयात चुकले आणि त्यामध्ये रेल्वे या घटकावर तुमचे प्रश्न चुकला आहे, तर हा घटक आहे ना पुन्हा करा. यावर 100-150 प्रश्न सोडवा. यावर लागेल तेवढे प्रश्न तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील, सोडवा. ऑफलाईन असतील, पुस्तकं असतील ते सोडवा. आणि 100 प्रश्न जर तुम्ही या एका घटकावर सोडवले आणि पुन्हा तुम्ही जेव्हा टेस्ट देसाल तेव्हा या वाचलेल्या सर्व घटकातील प्रश्न तुमचे चुकणार का? नाही, बिलकुल चुकणार नाही. कारण की तुम्ही त्या विषयातील त्या घटकाला जास्त महत्त्व दिलेले आहे. आणि असेच जर तुम्ही तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये 10 प्रश्नपत्रिका 20 प्रश्नपत्रिका सोडवाल, तर अशा प्रश्नपत्रिकेमधून जे घटक तुमचे चुकतील त्या घटकावर तुम्ही पुन्हा अभ्यास कराल, पुन्हा त्या घटकावरील प्रश्न सोडवाल आणि सराव कराल, तर त्या घटकावर आलेला प्रश्न चुकणार नाही. म्हणूनच मी तो पॉईंट लिहिला आहे, केलेली चूक पुन्हा नको. ठीक आहे ना. आणि आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच वेळेचे नियोजन. सर्वांजवळ 24 तास आहे. 24 तासामध्ये तुम्ही 6 ते 8 तास झोपता. पोलीस भरतीच्या आधी तुम्ही समजा जास्त झोपत असाल, पण आता तुमची झोप जी आहे ती कमी झाली असेलच. ठीक आहे. आणि कोणाकोणाची झोपसुद्धा उडाली असेल, कारण की त्यांना माहीत आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ही वर्दी मिळवायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही 24 तासापैकी 6 ते 8 तास जर तुम्ही झोपत असाल आणि इतर जो 2 ते 3 तास वेळ आहे जो इतर गोष्टींसाठी लागतो, तुम्ही जर तो देत असाल तर तुमचे टोटल 11 तास होऊन राहिले. ठीक आहे. आणि या 11 तासामध्ये तुम्ही कमी जास्त वेळ पकडू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या की सकाळी तुम्ही 5 वाजता उठत असाल. ठीक आहे. सकाळी 5 वाजता तुमचा दिवस उजाडत असेल आणि तुम्ही रात्री 10, 11 किंवा 12, रात्री 11 घ्या, 11 वाजता तुमची झोपण्याची वेळ असेल, तर सकाळी 5 वाजता उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एक शारीरिक चाचणी. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची तो म्हणजेच अभ्यास. आणि या वेळेमध्ये तुम्ही या शारीरिक चाचणीला किती वेळ देता यावर तुमचं डिपेंड राहणार अभ्यास तुम्ही किती वेळ करू शकता. तुम्हाला माहिती आहे की आधी आपला फिजिकल होणार आहे, तर मग अशा वेळेस आपण जर 2 टाईममध्ये 3-3 तास शारीरिक चाचणी करत असेल तर आपला 6 तास जो वेळ आहे तो जात आहे फिजिकलमध्ये. म्हणजे तुम्ही समजा जर 10 ते 12 तास हा जर तुमचा वेळ असेल ज्यामध्ये तुम्ही शारीरिक चाचणी आणि अभ्यास करत असाल, तर त्यामध्ये तुमचा 6 तास जात आहे फिजिकलमध्ये. राहिले किती? 4 ते 6 तास. 6 तास जरी पकडले तर या 6 तासात तुम्ही कसा अभ्यास करावा हे डिपेंड राहणार तुम्ही सुरुवात कधीपासून केली. जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदाच अभ्यास करत असाल, तुम्ही पहिल्यांदाच शारीरिक चाचणीचा अभ्यास करत असाल, तर अशा वेळेस तुम्हाला अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच आधी तुमचा जो सिलेबस आहे तो व्यवस्थितरित्या पुस्तकांमधून कव्हर करणे. म्हणजेच समजा तुमचे 4 विषय आहेत तुम्हाला माहीत आहे आणि 4 विषयामध्ये तुम्ही त्या 4 विषयाला
4 वेगळ्या टाईममध्ये डिवाईड करून त्या विषयाला वेळ देऊन तो पूर्ण सिलेबस कंप्लीट करा. सिलेबस कंप्लीट करण्याच्या आधी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवू नका. तुम्हाला जर वाटत असेल की प्रश्न कसे येतात हे पाहावे तर तुम्ही पाहू शकता. प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून काढायची की प्रश्न नेमके घटकावर कसे येतात ते पाहून घ्यायचे. पण एक चॅप्टर वाचून प्रश्नपत्रिका सोडवायच्या मागे लागू नका. अशामध्ये तुमचा जो स्कोर आहे तो कमी येणार आणि या कमी जर स्कोर आला तर तुमची मनस्थिती खराब होईल. ठीक आहे. तर तुम्ही एक लक्षात ठेवायचे, तुमचा जर सिलेबस तुम्ही पूर्ण केलेला नसेल तर तुम्ही आधी सिलेबस पूर्ण करा, नंतरच तुम्ही प्रश्नपत्रिकेला हात लावा. तर वेळेचे नियोजन करताना तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आधी सिलेबस कंप्लीट करा आणि त्यानुसार तुमचा जो वेळ आहे तो डिवाईड करा. ठीक आहे. तुम्ही जर तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला असेल आणि तुम्ही आता फक्त रिव्हिजन करत असाल तर अशामध्ये तुम्ही तुमचा सिलेबस तर तुमचा झालेला आहेच, तुम्हाला फक्त आता प्रश्नपत्रिका सराव करणे आहे. जे प्रश्न चुकतात त्या प्रश्नांचे उत्तर काढणे आहे आणि जो प्रश्न तुमचा चुकलेला आहे त्या घटकावर पुन्हा अभ्यास करणे आहे. ठीक आहे. तुम्हाला जर मी म्हटले की सकाळी 5 वाजता उठा, 5 वाजता उठून तुम्ही 3 तास फिजिकल करा, मग 5 वाजता 5 ते 3 8 तास, 8 वाजले, 8 नंतर तुम्ही हा विषय घ्या. प्रत्येकाची जेवणाची वेळ, ठीक आहे, प्रत्येकाची जेवणाची वेळ म्हणजे कोणाची मेस असेल तर कोणी हाताने करत असेल यानुसार किंवा कोणाची इतर गोष्टींची वेळ ही वेगळी असते आणि त्यानुसारच तो तुम्हाला टाईमटेबल फिक्स करावा लागतो. म्हणजेच तुम्ही कोणाकडून जर टाईमटेबल लिहून घेत असाल तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्टीचा भर द्या की तुमच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या दैनंदिन दिनचर्येमध्ये राहतात त्या गोष्टींना अवलंबूनच तो तुमचा जो टाईमटेबल आहे तो बनवा. नाहीतर एकदमच चेंजेस करून तुमचा जो वेळ आहे तुम्ही चेंज केला तर अशामध्ये काय होईल, तुमचं ना आधी जे तुम्ही गोष्टी करत असाल त्यामध्ये वेळ जाणार, ना तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार. म्हणूनच तुम्ही टाईमटेबल फिक्स कराल, त्या टाईमटेबलमध्ये तुमचा अभ्यासाचा वेळ, तुमच्या शारीरिक चाचणीचा वेळ आणि तुमच्या इतर गोष्टींचा वेळ हा तुमच्यानुसार फिक्स करा, जेणेकरून सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित होतील. दुसऱ्यांकडून टाईमटेबल लिहून तुमचा जो टाईमटेबलची मानसिकता आहे ती जर तुम्ही चेंज केली तर तुम्हाला काही फरक जास्त पडणार नाही. सुरुवातीला कठीण जाईल, पण त्यापेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या पोर्शननुसार, तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या लेवलनुसार तुमचा टाईमटेबल स्वतःहून फिक्स करा, जेणेकरून तुम्हाला 24 तासामध्ये जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि शाळेची चाचणी याला देता येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रम पाहिला, आपण पुस्तके कोणती पाहायची हे सुद्धा पाहिले. याबद्दल तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. नंतर पाहिला आपण की पेपरमध्ये प्रश्न कसे येतात, हा पॉईंट का महत्त्वाचा आहे. नंतर पाहिला आपण की कोणता विषय कोणासाठी महत्त्वाचा आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यासावर भर द्या. नंतर पाहिले आपण की केलेली चूक ही पुन्हा व्हायला नको, म्हणजेच काय तर प्रश्नपत्रिकेमध्ये चुकलेला प्रश्न पुन्हा चुकायला नको. आणि शेवटची गोष्ट पाहिली आपण की वेळेचे नियोजन हे तुम्हाला जसे सुटेबल असेल तुम्ही तसे टाईमटेबल फिक्स करा आणि जास्तीत जास्त अभ्यासाला आणि शारीरिक चाचणीला वेळ देता येईल याच प्रकारे तो तुम्ही फायनल करा. आणि एकदा जर तुम्ही टाईमटेबल फायनल केला तर तो तुम्ही चेंज करू नका. तुम्ही त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता, मात्र जास्तीत जास्त तुम्ही तो फॉलो करा, जेणेकरून तुमचं रुटीन हे कंटिन्युअसली सारखं राहील. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारचे काही तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला त्याचे व्यवस्थित उत्तर देऊ शकेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.